शिवसेनेला पटकणारा जन्माला आलेला नाही असा टोला पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी अमित शहांना लगावला. आम्हाला लेचेपेचे समजू नका, लाट आली आणि गेली असं उद्धव ठाकरे म्हणाले. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या उरळीत मेळावा आयोजित करण्यात आला आणि यावेळी 2019 साठी शिवसेनेनं जय्यत तयारी केल्याचं दिसतंय. उद्धव ठाकरेंसह सेनेचे अनेक पदाधिकारी या अधिवेशनाला उपस्थित होते. मराठी माणसांना 80% नोकऱ्या मिळाल्या असून या निवडणुकीत विजय हा शिवसेनेचाच होईल असं वक्तव्य मनोहर जोशी यांनी केलं. मुंबईला आंतरराष्ट्रीय आर्थिक केंद्राच्या मान्यतेसाठी शिवसेना आंदोलन करणार असून जे उद्योग 80% मराठी जनतेला नोकऱ्या देत नाहीत त्यांना कर सवलतीत परतावा मिळणार नाही असं सुभाष देसाई म्हणाले. संघाच्या पश्चिम महाराष्ट्रातील पुणे प्रांताच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं असून या बैठकीत संघाच्या वार्षिक कार्याचा आढावा घेतला जाणार आहे. या बैठकीसाठी मीडियाला मात्र प्रवेश देण्यात आलेला नाही. पुण्यातल्या संघाच्या बैठकीमध्ये अचानक मुख्यमंत्री पोहोचले. 2019च्या पार्श्वभूमीवर फडणवीस पोहोचल्यानं या बैठकीला महत्त्व आहे. गडचिरोलीचे पालकमंत्री राजू अत्राम कुठे झोपलेले असतात त्यांना शोधा आणि 1000 रुपये मिळवा अशी योजना आणली पाहिजे अशी टीका काँग्रेसचे अशोक चव्हाण यांनी केली. गडचिरोलीत आयोजित सभेत ते बोलत होते. राष्ट्रवादीच्या निर्धार यात्रेला विक्रमगडमधून सुरुवात झाली असून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, धनंजय मुंडे, छगन भुजबळ, जयंत पाटील यांनी यात्रेला उपस्थिती लावली. देशात आणि राज्यात महिला सुरक्षित नसून हे मोठं दुर्दैव आहे आणि तसंच कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघालेत अशी प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी दिली. कोल्हापुरात शरद पवारांनी पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारवरती निशाणा साधला. सवर्ण आरक्षण कोर्टात टिकेल का याबाबत साशंकता असल्याचं मत पवारांनी व्यक्त केलं. तर 10% सवर्ण आरक्षण कोणासाठी असाही सवाल पवारांनी विचारला. आघाडीबाबत राहुल गांधींसोबत चर्चा झाली असल्याचं पवारांनी स्पष्ट केलं आणि पक्षाच्या ताकदीप्रमाणेच जागा वाटप झालं पाहिजे अशी शरद पवारांनी इच्छा बोलून दाखवली. बाळासाहेब ठाकरे आणि मी मिळून एक टाइम्सच्या धर्तीवरती एक अंक काढला, मात्र तो अंक बाजारात कधीच दिसला नाही असा एक पत्रकारितेतला अनुभव सुद्धा शरद पवारांनी सांगितला. आमदार हसन मुश्रीफ यांना मातृशोक झाला असून शरद पवारांनी त्यांची कागलीच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आणि त्यांचं सांत्वन केलं. हे सरकार दुष्काळात कोणत्याही उपाययोजना करत नसल्यानं या सरकारला सत्तेतून खाली खेचणं गरजेचं आहे अशी टीका प्रकाश आंबेडकरांनी केली. ते बीडमधल्या वंचित बहुजन समाज आघाडीच्या सभेत बोलत होते. बीडमधील वंचित बहुजन समाज आघाडीच्या किंवा वंचित बहुजन विकास आघाडीच्या सभेत एमआयएमचे पदाधिकारीही मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मोदी सरकारनं आर्थिक निकषावर 10% आरक्षण जाहीर केलं. हे आरक्षण टिकेल असं मला वाटत नाही असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. अहमदनगरमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. काँग्रेससोबत आघाडीसाठी आमचे दरवाजे उघडे आहेत, मात्र काँग्रेसकडून कोणतीही हालचाल होत नसल्याचं आंबेडकर यांनी म्हटलंय. मुख्यमंत्र्यांनी अब्रू नुकसानीची नोटीस पाठवल्यानंतर विरोधी पक्षनेते विखे पाटील यांनी आमची बाजू कोर्टात मांडू असं उत्तर त्यांच्या नोटिशीला दिलंय. तसंच आवश्यकता लागल्यास कागदपत्र सादर करण्याचा दावाही विखे पाटलांनी केलाय. 6व्या दिवशी बेस्टचा संप सुरू असून शनिवारी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कोणताच तोडगा निघाला नाही. त्यामुळे संप सुरू ठेवण्याचा निर्णय बेस्टच्या कृती समितीने घेतलाय. बेस्टचा संप आणि त्यातच रेल्वेचा मेगा ब्लॉक यामुळे मुंबईकरांचे आज हाल झाले असून ब्लॉकचा इतका परिणाम जाणवणार नसल्याचं रेल्वेकडून सांगण्यात आलं. बेस्टचा संप मिटवण्यासाठी सरकारकडून कोणत्याही हालचाली होत नसून नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही आणि उद्यापासून नाक दाबायला सुरुवात करणार. यासाठी महाराष्ट्र सैनिकांनी तयार राहावं असं आवाहन मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केलंय. दिग्दर्शक राजकुमार हिरानींवर गैरवर्तन केल्याचा आरोप त्यांच्या असिस्टंटकडून करण्यात आलाय. संजू चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान हा प्रकार घडल्याचा आरोप पीडितेनं केलाय. मात्र हिरानींकडून या आरोपांचं खंडन करण्यात आलं. लोकलचे अपघात कमी करण्यासाठी रेल्वेकडून निळा लाईट बसवण्यात आलाय. लोकल सुरू झाल्याची सूचना हा निळा लाईट देणार आहे. कर्जत नगरपालिका नगराध्यक्षपदासाठी चुरशीची लढत लागली असून 18 जागांसाठी तब्बल 55 उमेदवार रिंगणात उभे आहेत. 27 तारखेला या पदासाठी मतदान होईल. आम्ही गिरगावकर या संघटनेनं मेट्रोच्या कामाविरोधात आगळंवेगळं आंदोलन केलं. बांधकामामुळे परिसरात धुळीचं साम्राज्य पसरलं असून त्यासाठी गिरगावकरांनीच पुढाकार घेऊन विनामूल्य मास्कचं वाटप करण्याचं ठरवलंय. यावेळी गिरगावकरांनी मेट्रोच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला जाब विचारत त्यांना समज सुद्धा दिली. मंगळवेढ्यातील बहुचर्चित प्रतीक शिवशरण या 9 वर्षीय चिमुरडीची हत्या नसून त्याचा नरबळी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणी मुख्य आरोपी नानासाहेब डोके याला अटक करण्यात आली आहे. कुटुंबातील व्यक्तींची शारीरिक व्याधीतून सुटका होण्यासाठी तसंच गुप्तधनासाठी प्रतीकचा नरबळी देण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.
उस्मानाबादमध्ये मुलाच्या प्रेम प्रकरणातून त्याच्या आईची विवस्त्र धिंड काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. मात्र या प्रकरणी अद्याप पीडित कुटुंबानं कोणतीही तक्रार दाखल केली नाही. यावेळी पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकानं गावाला भेट दिली असून पीडित कुटुंबाकडून तक्रार आली नसल्यानं पोलीस सुद्धा गुन्हा दाखल करण्यास असमर्थ आहेत. ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टरचे दिग्दर्शक विजय गुट्टे यांची आई सुधामती गुट्टे यांनी परळी पोलीस ठाण्यात धाव घेतली. संपत्तीवरून पती छळत असल्याच्या कारणावरून त्यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. सुधामती गुट्टे यांच्या तक्रारीवरून उद्योगपती रत्नाकर गुट्टे यांच्यासह 8 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यावर सुधामती यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय. पालघर रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या डम्पिंग करून ठेवलेल्या डांबराच्या साठ्याला अचानक आग लागली. आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. आग लागली तिथून काही अंतरावरतीच दुकानं होती. यावेळी दुकानं थोडक्यात बचावली असून याला रेल्वे प्रशासनात जबाबदार असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. पेटलेल्या शेकोटीत सिगरेट पेटवणं एका ज्येष्ठ नागरिकाला महागात पडले. शेकोटीमध्ये सिगरेट पेटवण्यासाठी प्रयत्न करणारा ज्येष्ठ नागरिक भाजलाय. सिगरेट पेटवत असताना त्याच्या कपड्यानं पेट घेतला आणि त्यात ज्येष्ठ नागरिक 60% भाजलेत. अशोक जाधव असलं भाजलेल्या ज्येष्ठ नागरिकाचं नाव आहे. सध्या त्यांच्यात पुण्यातल्या ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पिंपरीच्या डांगे चौकाजवळ असलेल्या ढिपाला आग लागून त्यामध्ये एका व्यक्तीचा भाजल्यानं मृत्यू झालाय. आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली. इलेक्ट्रिक डीपीला लागलेल्या आगीमध्ये अज्ञात व्यक्ती गंभीररित्या भाजली. त्यावेळी त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून मृत व्यक्तीची अद्यापही ओळख पटू शकलेली नाही. नालासोपाऱ्यात घरी शेळ्या पाळल्याच्या रागातून एका 7 वर्षांच्या मुलावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न झाला. 20 दिवसांनंतर सैजान कुरेशी अमर याचा कस्तुरबा रुग्णालयात मृत्यू झाला. दरम्यान सैजान याच्या मृत्यूनंतर या घटनेला वाचा फुटली. सैजानच्या वडिलांनीशी आकाश आणि आलोक श्रीवास्तव यांचा वाद झाला होता आणि त्यातून दोन्ही आरोपींनी सैजानवरती पेट्रोल टाकून त्याला जाळलं. दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत. औरंगाबादच्या किराडपुरा भागात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलानं आपल्याच घरमालकाची कैचीनं भुसकून हत्या केली आहे. अल्पवयीन मुलगा हा समद खान यांच्याकडे भाड्यानं राहत होता. तो त्रास देत असल्यानं त्याबाबत विचारणा केली असता त्यानं समद खान यांची हत्या केली आणि घटनास्थळावरून फरार झाला. अमरावतीच्या चांदूर रेल्वे शहरातील चमकोरा ढाबा इथे तडीपार केलेला गुंड अनीस मोहम्मद याच्यावर धारदार शस्त्रानं 46 वार करून हत्या करण्यात आली. तो ढाब्यावर जेवणासाठी गेलेल्या 6 जणांनीच त्याची हत्या केल्याचं समोर आलंय. घटनेनंतर 2 तासातच पोलिसांनी गुन्ह्याचा छडा लावत 6 आरोपींना जेरबंद केलंय. या सगळ्या आरोपींवर खुनाव्यतिरिक्त इतरही गंभीर गुन्हे दाखल आहेत. मुंबई पोलिसांनी 2 सोनसाखळी चोरांना अटक केली आहे. दोघे आपल्या प्रेयसींसोबत मौजमस्ती करण्यासाठी चेन स्नॅचिंग करायचे. जय बंगाली आणि मनी हरिजन अशी दोघांची नावं आहेत. दोघे चोरटे चारकोप, बोरिवली आणि कांदिवलीमध्ये उच्चभ्रू परिसरांना टार्गेट करायचे. संध्याकाळी 8 ते 12च्या सुमारास दोघे चोरी करून पसार व्हायचे आणि त्यांच्याकडून आणखी काही चोऱ्यांचा उलगडा होण्याची शक्यता आहे. शहीद मेजर शशीधरन नायर यांना अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांच्या पुतण्यानं त्यांना अग्नी दिला असून लष्करी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. जम्मू काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात दहशतवाद्यांनी घडवलेल्या आयईडीच्या स्फोटात भारतीय लष्कराचे मेजर शशीधरन व्ही नायर शहीद झाले. नालासोपाऱ्यात गौतम बुद्धांच्या पदस्पर्शानं पावन झालेलं ऐतिहासिक स्तूप असून ते सध्या भग्नावस्थेत आहेत. या स्तूपाच्या विकासासाठी नालासोपाऱ्यामध्ये भव्य धम्म परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या धम्म परिषदेसाठी थायलंडचे भिक्खू सुद्धा उपस्थित होते. यावेळी 2 फेब्रुवारीपासून या स्तूपाच्या विकास कामांचा शुभारंभ करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. यवतमाळमध्ये आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या 3ऱ्या दिवशी कवी संमेलनाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी अनेक कवितांनी रसिक मंत्रमुग्ध झाले. संमेलनात विविध कवींनी शिक्षण, बेरोजगारी, नवरा बायको यांच्यामधील नात्यांवरती प्रकाश टाकला. यावेळी काव्य रसिकांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली. महाराष्ट्र केसरी रफिक बाला याचं अमरावतीमध्ये युवा स्वाभिमानी पक्षातर्फे जंगी स्वागत करण्यात आलं. अमरावतीत आयोजित कृषी महोत्सवाला त्यांना हजेरी लावली. यावेळी रफिकची भेट घेण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. युवा स्वाभिमान पक्षातर्फे अमरावतीत कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी आधुनिक शेती पद्धतीविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं. यावेळी कृषी प्रदर्शनाला मोठ्या संख्येनं शेतकऱ्यांनी हजेरी लावली. अनेक आधुनिक तंत्रज्ञानाशी संबंधित माहिती कृषी प्रदर्शनात देण्यात येते. सोलापुरात आजपासून शिवयोगी सिद्धरामेश्वराच्या यात्रेला सुरुवात झाली. 900 वर्षांच्या ही परंपरा असलेल्या यात्रेसाठी महाराष्ट्र, आंध्र आणि कर्नाटकातून लाखो नागरिक सोलापुरात दाखल होत आहेत.
सकाळी बाळी वेशीतील हिरे हब्बू वाड्यातून मिरवणुकीला सुरुवात झाली आणि मिरवणुकीत मोठ्या संख्येनं भक्त सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. नंदुरबार जिल्हा गुजरात राज्याच्या सीमावर्ती भागात वसलेला जिल्हा असल्यानं गुजरातप्रमाणे इथेही पतंग उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो आणि यंदाही नंदुरबार जिल्हा पतंग उत्सवासाठी सज्ज झालाय. अगदी 3 रुपयांपासून ते 150 रुपयांपर्यंतचे पतंग बाजारात विक्रीसाठी दाखल झालेत. राजकीय नेत्यांच्या फोटोचे तसेच सामाजिक संदेश देणारे पतंग सुद्धा बाजारात आलेत. रत्नागिरीतल्या एसव्हीएम शाळेतील विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनी पतंग उडवण्याचा आनंद घेतला. यावेळी शाळेच्या वतीनं पतंग महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी पतंग कसं उडवतात हे शिकून घेत मुलांनी पतंग उडवण्याचा आनंद लुटला. या महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. चिनी आणि नायलॉन मांजाच्या विक्रीला राज्य सरकारनं बंदी घातली आणि हा मांजा वापरल्यास तुरुंगवासाच्या शिक्षेला सामोरं जाण्याची शक्यता आहे. रत्नागिरीमधील गुहागरमध्ये पाटपन्हाळे विभागीय मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. प्रसिद्ध मसाला उद्योजक शाळीग्राम खातू यांनी स्पर्धेला हिरवा झेंडा दाखवला. या स्पर्धेत 10,000 स्पर्धक सहभागी झाले होते. यावेळी पालघरचा ज्ञानेश्वर विठ्ठल मोरगा प्रथम, प्रमिला पाटील हिचा महिला गटातून प्रथम क्रमांक आला. दहिसर पश्चिम वॉर्ड क्रमांक 1 मध्ये आयसी कॉलनी स्पोर्ट्स क्लबच्या वतीनं 24व्या आयसी कॉलनी मिनिथॉनचं आयोजन करण्यात आलं. यावेळी चिमुरड्यांनी मोठ्या संख्येनं मिनिथॉनमध्ये सहभाग घेतला. कोल्हापूर शहराजवळच्या एक्सप्रेसवेवरती सकाळच्या सुमारास दाट धुक्याची चादर पसरली आणि त्यामुळे वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत होती. कराडमध्ये अखंड 24 तास सूर्यनमस्काराचं आयोजन करण्यात आलं. यावेळी 24 तासात 1,80,000 अखंड सूर्यनमस्कार घेण्यात आले. यावेळी अनेक शाळांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला. सूर्यनमस्काराचं महत्त्व समजावं आणि सर्वांना यात सहभाग घेता यावा यासाठी हे आयोजन करण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं नवी मुंबईत कोपरखैरणे येथे निर्धार परिवर्तन यात्रेच्या निर्धार मेळाव्यात राष्ट्रवादीचे सगळे नेते उपस्थित होते. मात्र या मेळाव्यात अजित पवार, छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांच्या रटाळ भाषणामुळे भाषण चालू असताना लोक निघून जात होते. ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परिवर्तनाच्या सभेआधी आयोजित करण्यात आलेल्या हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमात आमदार जितेंद्र आव्हाड यांना गाण्याचा मोह काही आवडता आला नाही. यावेळी आव्हाडांनी चाहिए थोडा प्यार चाहिए हे हिंदी गाणं गायलं. लातूर जिल्ह्यातल्या उदगीरमध्ये एका शेतकऱ्यानं आपल्या गायीच्या वासराचा चक्क वाजत गाजत वाढदिवस साजरा केला. एखाद्या लहान मुलाचा वाढदिवस साजरा करावा अशी सगळी तयारी करण्यात आली होती. आणि प्रिया वॉरियर चित्रपटात येण्याची चर्चा आहे कारण प्रियानं अभिनेता विकी कौशलची भेट घेतली आहे.